मुळात कोणताही व्यक्ती आळशी नसतो. एकतर तो आजारी असतो किंवा त्याच्यामध्ये काही करण्याचे मोटिवेशन नसते. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात खूप गोष्टी करायच्या आहेत, पण तुमचा आळस आणि कामाला चालढकल करायची सवय तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा जपानी टेक्निक सांगणार आहे जे तुमचा आळस आणि कामाला चालढकल करायची सवय मुळापासून संपून टाकतील. चौथी टेक्निक तर अजिबात चुकू नका. पण त्याआधी तुम्हाला जपान ह्या देशाविषयी काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जपानमध्ये राहणाऱ्या लोकांची जबरदस्त शिस्तबद्धता, त्यांचा वक्तशीरपणा आणि कामाविषयी त्यांचे समर्पण तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही देशात बघायला मिळणार नाही. तुम्हाला माहितीच असेल की जपान हा जगातील एकमेव असा देश आहे ज्यावर एकदा नाही तर दोनदा अणुबॉम्ब टाकण्यात आला आहे. हेच नाही तर हा एकमेव असा देश आहे जो दरवर्षी भूकंप आणि सुनामी सारख्या नैसर्गिक आपदांना सर्वाधिक तोंड देतो. 3 ते 4 वेळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर जपान एक मागासलेला देश असायला हवा होता, पण तसं अजिबात नाहीये. जपान पुन्हा पुन्हा उभा राहतो आणि आणखी पुढे प्रगती करत जातो. जपान आज जगातील महासत्ता देशांपैकी एक आहे. पण ते कसं? तर ह्याचं रहस्य जपानी संस्कृतीत दडलेलं आहे. 5 अशा टेक्निक्स आहे ज्याचं जपानी लोक अनुसरण करतात. ह्या सर्व टेक्निक्स त्यांच्यामध्ये आळस निर्माण होऊ देत नाही, त्यांना सतत कार्यरत राहण्यास आणि कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करतात. नंबर 1 आहे सेरी सेटॉन सेसो. मित्रांनो, एक साफ स्वच्छ वातावरण तुम्हाला चांगले काम करण्यास प्रवृत्त करतं, तर एक अस्वच्छ आणि गलिच्छ वातावरण तुम्हाला आणखी जास्त आळशी बनवतं. म्हणून या 3H टेक्निकचा वापर जपानी लोक त्यांच्या उद्योगापासून ते आरोग्य सेवा आणि शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात करत असतात. आपल्या कामाचे ठिकाण आणि तिथल्या वातावरणाला प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी ही स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आहे. सगळ्यात पहिली स्टेप आहे सेरी. सेरी म्हणजे गोष्टींचे वर्गीकरण करणे. म्हणजे आपल्या आसपासच्या सर्व निरुपयोगी वस्तूंना काढून टाकायचं आणि फक्त त्याच वस्तू समोर ठेवायच्या ज्याची आपल्याला खरंच आवश्यकता आहे. दुसरं आहे सेटॉन, ज्याचा अर्थ आहे सेट इन ऑर्डर. म्हणजे जे सामान आवश्यक आहे त्याला एका योग्य क्रमाने व्यवस्थित लावून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला ते सामान शोधणे सोपे जाईल. तिसरं आहे सेसो, म्हणजे शाईन. सामान व्यवस्थित लावल्यानंतर त्या जागेला चांगल्या प्रकारे स्वच्छ करायचे आहे. कुठेही थोडी सुद्धा अस्वच्छता दिसता कामा नये. आता जेव्हाही तुम्हाला आळस जाणवेल, तुम्ही तुमचा कोणता प्रोजेक्ट पूर्ण करण्यात किंवा अभ्यास करण्यात टाळाटाळ करत असाल किंवा तुम्हाला कोणतेही काम करण्याचं मन होत नसेल, तर अशा वेळी तुम्ही या 3H टेक्निकचा वापर करून बघा. तुमचा सर्व आळस पूर्णपणे नाहीसा होऊन जाईल. उदाहरणार्थ, जेव्हा पण तुम्हाला आळस जाणवेल, अभ्यास करायचं मन होत नसेल किंवा कोणतंही काम करण्याची इच्छा होत नसेल, तर आपल्या डेस्कवर जा आणि कामाच्या वस्तू सोडून बाकीच्या सर्व वस्तू तिथून काढून बाजूला कुठेतरी ठेवून द्या. फक्त त्याच वस्तू ठेवा ज्या तुमच्या कामाच्या आहेत. ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करत असाल, फक्त त्याच विषयाची पुस्तके आणि वस्तू तिथे असू द्या. म्हणजे काम करत असताना आवश्यक त्या सर्व वस्तू तुमच्या हाताशी असतील, ज्यामुळे सारखे सारखे पाणी आणण्यासाठी, पेन आणण्यासाठी तुम्हाला जायची गरज नाही. ह्यानंतर प्रत्येक गोष्ट नीट स्वच्छ करून ठेवा. तुमच्या कामाचे ठिकाण एकदम आकर्षक आणि रचनात्मक दिसायला हवे. वातावरण सकारात्मक ठेवल्याने तुमच्या मेंदूला काम करण्याची प्रेरणा मिळते आणि जे काम तुम्ही आळसावलेल्या अवस्थेत रडत खडत 2 तासात करता, त्याच कामाला तुम्हाला फक्त 1 तास लागेल. नंबर 2 कायझेन. जेव्हा एखादे काम करायला तुम्ही टाळाटाळ करत असता, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्यात एनर्जीची कमतरता आहे, म्हणूनच तुम्हाला आळस जाणवतो. पण ही गोष्ट अजिबात खरी नाहीये. कारण जोपर्यंत आपण खूप जास्त आजारी पडत नाही, तोपर्यंत आपल्यात एनर्जीची कमतरता होऊ शकत नाही. तुम्हाला जो आळशीपणा जाणवतो तो फक्त ह्या कारणामुळे जाणवतो कारण तुम्हाला त्या कामाचे खूप जड ओझे वाटत असते. कायझेनचा वापर करून तुम्ही या जड वाटणाऱ्या ओझ्याला कमी करू शकता. ह्या टेक्निकचा वापर करण्याकरता फक्त 1 मिनिटाचा वेळ लागतो
आणि ह्या एका मिनिटात तुम्ही तुमचा आळस पूर्णपणे घालवू शकता. कायझेन हा शब्द 2 शब्दांनी मिळून बनलाय, काय आणि झेन. काय म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपण, जे तुम्हाला हे शिकवतं की तुम्ही एका झटक्यात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, तर तुम्ही हळूहळू आणि हुशारीनेच स्वतःला बदलू शकता. याचा सराव करण्याची सर्वात योग्य पद्धत आहे की आतापर्यंत ज्या कामाला करण्यासाठी तुम्ही धडपड करत होता, म्हणजे समजा तुम्ही अभ्यास करताय, तुमचे आरोग्य, फिटनेस किंवा बिझनेसवर लक्ष देताय, तर जेव्हाही तुम्हाला काम करण्याचं मन होत नसेल तेव्हा तुम्ही त्या कामाला फक्त 1 मिनिटासाठी करा. अभ्यास करण्याचं मन होत नसेल तर फक्त 1च पान वाचा. व्यायाम करण्याची इच्छा होत नसेल तर फक्त 10 पुशअप्स करा. अशा छोट्या छोट्या आणि हळूहळू केलेल्या बदलांमुळे तुम्ही 1% का होईना पण स्वतःला हळूहळू आणखी चांगलं बनवत जाता. नंबर 3 कामांचा नियम. ह्या टेक्निकच्या साहाय्याने तुम्ही तुमचे सर्वात महत्त्वाचे काम करत असताना कधीच विचलित होणार नाही. मित्रांनो, अनेक वेळा असं घडतं की आपण एखाद्या कामाची सुरुवात खूप जोमाने करतो, पण मध्येच कुठेतरी आपली वाट चुकते आणि आपण इतर निरर्थक कामांमध्ये गुंतून जातो. तर हे अशामुळे होतं कारण आपलं मन अवघड गोष्टींना टाळून सोप्या गोष्टींकडे धाव घेत असतं. समजा की तुम्हाला एखाद्या स्किलचा सराव करायचा असेल, तर तुमचे मन तुम्हाला सांगेल, चल आधी बाहेर जाऊन काही सामान घेऊन येऊ, मग सराव करू. आधी जेवण करून घेऊ, मग करू. मित्राला फोन करून घेऊ, मग करू. जरा साफसफाई करून घेऊ, मग करू. आणि असं करत करत तुमचा पूर्ण दिवस निघून जाईल आणि तुम्हाला वाटेल की तुमचा आजचा दिवस तर खूपच व्यस्त होता, म्हणूनच तुम्हाला सराव करायला वेळच मिळाला नाही. ह्याच माइंड ट्रॅप पासून वाचण्यासाठी तुम्ही ह्या टेक्निकचा वापर करायला हवा. दररोज सकाळी तुम्हाला तुमच्या दिवसातील 3 सर्वात महत्त्वाची कामं एका पानावर लिहायची आहे, जी तुम्हाला प्राधान्याने करायची आहे. आणि काही झालं तरी दिवस संपण्यापूर्वी ही 3 कामं तुम्हाला पूर्ण करायचीच आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची प्रायोरिटी स्पष्ट केल्याने जोपर्यंत तुम्ही ती 3 कामं पूर्ण करत नाही, तुमचं मन अस्वस्थ राहील आणि तुमचं लक्ष परत परत त्या कामांना पूर्ण करण्याकडे जाईल. नंबर 4 काय काकू. काय काकू एक जापानी संकल्पना आहे, ज्याचा अर्थ आहे पूर्णपणे बदल करणे. जगातील 2ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी टोयोटामध्ये ह्या तंत्रज्ञानाचा चांगला वापर करण्यात येतो. एकीकडे कायझेनमध्ये आपण हे शिकलो की एकाकी काही बदल करणं आपल्या मनासाठी खूप कठीण जातं, म्हणून आपल्याला छोटे बदल करून छोटी छोटी पावले उचलली पाहिजे. पण काय काकू ह्या संकल्पनेच्या अगदी उलट आहे. या संकल्पनेनुसार जी गोष्ट एकाच वेळी बदलली जाऊ शकते त्यावर तातडीने काम करायला सुरुवात करावी आणि एकाच वेळी त्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कायझेन आणि काय काकू यांचा वापर वेगवेगळ्या परिस्थितीत केला जातो. तुम्हाला जर तंदुरुस्त व्हायचं असेल तर आठवडाभर पूर्ण दिवसभर व्यायाम करून तुम्ही बॉडी नाही बनवू शकत, तर इथे तुम्हाला कायझेनचा वापर करावा लागेल. दुसरीकडे ज्या प्रोजेक्टला तुम्ही 2 आठवड्यात पूर्ण करू शकता त्याला आळशीपणामुळे 2 महिन्यात पूर्ण करणे योग्य राहणार नाही. इथे तुम्हाला काय काकूचा वापर करायला हवा. ह्याचा वापर करण्याकरता तुम्हाला स्वतःला हे 4 प्रश्न विचारायचे आहेत. शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचता पोहोचता तुमच्या त्या कामाला करण्याची ऊर्जा निर्माण होऊन जाईल. उदाहरणार्थ, आज मला हा विषय पूर्ण करायचा आहे असा विचार करून तुम्ही अभ्यासाला बसता, पण मध्येच तुमचं लक्ष विचलित होतं. तुम्ही फोन वापरायला लागता, खाण्यापिण्यात तुमचा वेळ निघून जातो आणि मग पडल्या पडल्या तुम्हाला हा प्रश्न पडतो की तुम्ही अभ्यास का करत नाही. अशा वेळी स्वतःला हे 4 प्रश्न विचारायचे आहेत. 1. मी अभ्यास का करत नाहीये? कारण माझं लक्ष मोबाईलवर जातंय. मोबाईलवर लक्ष का जातंय? कारण माझ्या मित्राच्या व्हॉट्सॲप ग्रुपची नोटिफिकेशन येते, पण मी हे नोटिफिकेशन का बघतोय? कारण फोन अगदी माझ्या समोरच आहे. फोन समोर का आहे? कारण माझ्या लक्षातच नव्हतं की अभ्यास करताना किंवा काही काम करताना आपला फोन बाजूला ठेवायचा असतो किंवा फोनचा मोबाईल डेटा बंद करायचा असतो. आता तुम्हाला हा बदल आणायचा आहे की अभ्यास करताना फोन बाजूला ठेवायचा आहे किंवा मोबाईल डेटा बंद करायचा आहे. ह्या टेक्निकच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधून काढू शकता. नंबर 5
हारा हाचिबू ओकिनावा जपानचं एक असं बेट आहे जो जगातील ब्लू झोन क्षेत्राचा एक भाग आहे। इथे लोक खूप कमी आजारी पडतात। इथे राहणारी लोक 100 वर्षाहून जास्त काळ जिवंत राहतात। ही लोक सर्वसामान्य लोकांसारखं 60 वर्षात निवृत्त होत नाही, तर अगदी मरेपर्यंत काम करतात। त्यांच्या या श्रेष्ठतेचं रहस्य आहे हारा हाचिबू, म्हणजे खाण्यापिण्याविषयी सतर्क राहणे। आपल्यापैकी अनेकांना ह्या गोष्टीची कल्पना नाहीये की आपल्या आळशीपणाचं एक प्रमुख कारण आहे आपल्या खाण्याच्या सवयी, म्हणजे आपण काय खातोय आणि कसं खातोय। तुम्ही अनुभवलं असेल, जेव्हा तुमचं पोट भरलेलं असतं तेव्हाच तुम्हाला आळस जाणवतो, आणि म्हणून ह्या तत्वानुसार आपल्याला आपलं पोट कधीही 80% जास्त भरायचं नाही। तुम्ही जेवढे जास्त जेवता ते पचवण्यासाठी तुमच्या शरीराला तेवढी जास्त मेहनत करावी लागते, आणि म्हणूनच तुम्हाला दुसरं कोणतंही काम करण्याची इच्छाच होत नाही। ओकिनावाच्या लोकांचे रोजचे कॅलरीज इंटेकचे प्रमाण फक्त 1900 आहे, जे बाकीच्यांच्या तुलनेत फारच कमी आहे। मित्रांनो, ह्या होत्या त्या 5 जापानी टेक्निक ज्यामुळे तुमचा आळस पूर्णपणे नाहीसा होईल। आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, स्टे ब्लेस्ड।